तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत भूषण काका सकपाळ यांच्या बागेमध्ये. हापूस आणि पायरी आणि केशर झाड लावण्याचं कारण हे आहे की पॉलिनेशन होण्यासाठी, परागीकरण होण्यासाठी, आंब्याचं सेटिंग होण्यासाठी. यावर्षी थंडी पाऊस गेल्यानंतर 8 दिवसामध्ये लगेच थंडी आली आणि मोठ्या प्रमाणात थंडी आल्यामुळे मोहरसुद्धा फटाफट असे बाहेर आला. पण त्यामध्ये ह्यावेळी असं झालं की नर फुलांचं प्रमाण जास्त आलं आणि मादी फुलांचं प्रमाण कमी आलं जास्त थंडी झाल्यामुळे. टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसच्या खालीसुद्धा आला होता. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब व्लॉगमध्ये. तर थंबनेलवरून वगैरे तर तुम्ही ओळखलं असेलच की कशा रिलेटेड आपला आजचा हा व्लॉग असणार आहे. तर आज मी जाणार आहे हापूसच्या बागेमध्ये, म्हणजे हापूस आंब्यांची झाडांची लागवड केलेली असते त्या बागेमध्ये. तर आपल्या माझ्या ओळखीचे काका आहेत भूषण सकपाळ म्हणून, तर मी त्यांच्या बागेमध्ये जाणार आहे आणि आंब्यांची कशाप्रकारे तोड केली जाते, म्हणजे आंबे तयार झाल्यावर कशाप्रकारे काढले जातात हे आपण ह्या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. आंब्यांची क्वालिटी कशी ओळखायची, आंब्यांबद्दल संपूर्ण आपण आज माहिती घेणार आहोत आपल्या व्हिडिओ थ्रू. जेवढी मला माहिती घ्यायला जमले तेवढी मी माहिती घेतली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. जर कोणी आंबे घेणार असेल तर तुम्ही नक्कीच या काकांना कॉन्टॅक्ट करू शकता, कारण की हे प्युअर ऑर्गॅनिक आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आंबे आपल्याला अवेलेबल करून देतील. सो आज आपण त्यांच्याकडेच जाणार आहोत आणि बघणार आहोत कशाप्रकारे आंबे काढले जातात, ते तयार आंबे कसे ओळखले जातात ते. तर मी जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण भेटूया त्यांच्या बागेमध्ये. तर मंडळी, आत्ता आपण आलो आहोत भूषण काका सकपाळ यांच्या बागेमध्ये. तर चला जाऊया. बागेमध्ये एंट्री करताच आपल्या उजव्या बाजूला आहे ही विहीर. विहिरीमध्ये पाणी आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ही ना बाजूलाच ही नदी आहे. आत्ता उन्हाळा असल्यामुळे या नदीमध्ये पाणी नाही आहे, पण पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं, म्हणजे वरपर्यंत पाणी जातं त्या गोठ्यापर्यंत. तर सुंदर अशी ही गोड्या पाण्याची विहीर आणि खूप छान अशा प्रकारे ही बाग तयार केलेली आहे. इथे एक पाहू शकता शेड आहे. ही शेड आहे आंबे वगैरे भरण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी वर्कर्सला. वा, बागेमध्ये बघा किती सुंदरता आहे ती. इथे गोमाता आहे, मस्त छान. बागेमध्ये असं सर्व असेल तेव्हा खूप सुंदर वाटतं. इथे छान अशी शेड आहे, तीसुद्धा एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने, म्हणजे गवताचं मांडव वगैरे घातलेलं आहे. आवाज दिलाय वरतून, आलो आलो. भूषण काकांनी आवाज दिला आहे. एक आपल्या कोकणी माणसाच्या पद्धतीमध्ये एक असतं की जर कोणी आवाज द्यायचा असेल, म्हणजे कुठे आहे हे ओळखायचं असेल तर कुक्कारी मारायची. म्हणजे कुक्कारी मारली की ओळखायचं की तिथे जायचं, किंवा आपण पण कुक्कारी दिली की समजून जातात की हा माणूस इथे इथे आलेला आहे. आणि गाय बघा, मी जरा नवीनच असल्यामुळे त्यांच्यासाठी ते बावचळले आहेत, पण त्यांना असं बांधून ठेवलं नाही, मोकळं ठेवलं आहे. ही एक छान गोष्ट आहे. तर आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो भूषण काकांच्या बागेमध्ये, ती गोष्ट म्हणजे ही, म्हणजेच आंबा, आपला रत्नागिरी हापूस. आत्ता सर्वच ठिकाणी रत्नागिरी हापूस तयार झाला आहे. रत्नागिरी हापूस काढायला सुरुवात केली आहे. तर आपण त्याच एका रिझनसाठी आज भूषण काकांच्या बागेत आलो आहे. हे जे बॉक्स पाहत आहे, हे बॉक्स तेच आंबे भरण्यासाठी वापरले जातात. अशा पट्ट्यांना नंतर अशा बॉक्समध्ये क्रिएट करतात आणि नंतर त्यात आंबे भरतात. आज तुम्हाला मी स्टार्ट टू एंड सर्व माहिती देणार आहे, पण आपण तत्पूर्वी भूषण काकांना भेटूया जाऊन. तर मंडळी, मी मगाशी खालून चालत वरती आलो. बरंच वरती यावं लागलं, पण वरती येताना फार काही असं त्रास झाला नाही, कारण की ना बागेमध्ये ज्या सुखसुविधा केल्या आहेत, म्हणजे पूर्ण साफसफाई आहे, मध्येच दगडधोंड्या नाही आहेत जास्त,
आणि स्टेप केले आहेत ते तुम्हाला मी दाखवतो पुढे. तर आहेत भूषण काकांचे बाबा, नंतर तिथे आहेत भूषण काकांचे काका आणि ते स्वतः भूषण काका आहेत. भूषण काका नमस्कार. तर हे आहेत भूषण काका, ज्यांच्या बागेत आज आपण आलो आहोत आणि ज्यांच्या बागेमध्येही आंबे काढण्याची प्रोसेस चालू आहे. तर आपण सर्व माहिती घेणार आहोत काकांकडून, म्हणजे आपल्याला आज माहिती मिळणार आहे खूप चांगल्या प्रकारे. आणि ह्या बागेवरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती सुंदर अशी ही बाग आहे ती. म्हणजे तुम्हाला असं काही असं चित्रविचित्र दिसणार नाही, खूप नेटनेटका आणि सुंदर प्रकारे सगळं नियोजन दिसेल. तर आत्ता सध्या इथे 2 क्रेट आंब्याचे काढलेले आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे काका की आपण आंबे काढायला सुरुवात कधी करतो? आपण आंबे काढायला सुरुवात सकाळी 8 वाजता करतो आणि त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत आंबे काढतो. आणि सकाळी लवकर आंबे काढण्याचं कारण काय? सकाळी लवकर आंबे काढण्याचं कारण म्हणजे उन्हाच्या आधी काढल्यानंतर आंबे साखा वगैरे कमी मिळतो आणि आंबे काढल्यानंतर ते आम्ही सावलीत ठेवतो. बरोबर. जर उन्हात काढले तर आंब्यामध्ये साखा येण्याची शक्यता असते, तर त्यामुळे आम्ही आंबे सकाळी लवकर काढतो. 1-12 पर्यंत. त्यानंतर आम्ही ते सावलीमध्ये ठेवतो. हा तर काका, आपण आंबा तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं? म्हणजे कच्चा आंबा किंवा तयार आंबा? आंबा तयार आहे की नाही या आंबे देठाच्या इथे थोडासा खड्डा येतो, तर तो आंबा खड्डा पडला की तो आंबा तयार आहे असं समजायचा. ओके. आणि हाच आंबा मग नंतर पिकायला किती दिवस जातात तरी? आंबा पिकायला काढल्यानंतर एक 8 ते 10 दिवस जातात. म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक नॅचरल पद्धतीमध्ये? पिकण्यासाठी 8 ते 10 दिवस जातात. आणि आपण आपल्या म्हणजे तुमच्या बागेमध्ये ऑर्गॅनिकरित्या सर्व? हो, आमच्या बागेमध्ये आम्ही पूर्ण आपल्या बागेमध्ये आपण हे ऑर्गॅनिक आंबे बनवतो. म्हणजे फवारणी वगैरे सर्व सेंद्रिय ऑर्गॅनिक बरोबर. करतो. तेच आपण पाहिलं येताना बागेमध्ये गाई गुरं सुद्धा आहेत, त्यांचं शेणखत वगैरे या सगळ्या गोष्टी नियोजन खूप सुंदर केलेलं आहे. आणि त्यांनी जीवामृत घालतो, गाईचं गोमूत्र असेल, बरोबर. पावसामध्ये आम्ही जीवामृत घालतो. तर त्यानंतर आणि फवारणी सेंद्रिय करतो. अशा पद्धतीने आम्ही आंबे सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिकरित्या जेवढे होतील तेवढे आम्ही तोडतो, आंबे काढतो. होऊ शकता किती छान असा हा रंग आहे आंब्यांचा आणि चांगले तयार आहेत. कारण की आंबा जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण तो झाडावरून काढू शकत नाही. कारण की जर तो झाडावरून काढला तर तो कच्चा राहणार आणि जेव्हा तो आपण पिकायला ठेवू तर तो पिकेल, पण तो पूर्ण पिकणार नाही. एकतर तो आंबट लागेल किंवा त्याला सुरकुत्या पडतील, असे काही प्रकार होतात. बरोबर ना काका? हो हो. जर कच्चा आंबा काढला तर त्यात जर आंबा कच्चा काढला तर तो आंबा पिकणार नाही मुळात, आणि तो पूर्णपणे पिकणारच नाही. तर चोंबून असा पूर्ण चोंबण बरोबर. त्याचा. आणि जर आंबा तयार चांगला काढला तर तो 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या पिकणार आणि त्यानंतर चवीला सुद्धा गोड, तिची चव सुद्धा गोड येणार अशी व्यवस्थित असा लागणार. ओके. तर नमस्कार काका. तर आत्ता मी पाहिलं की पूर्वी जे घड असायचे आंब्याचे ते मोठे असायचे, आत्ता बघितले ते हे घड छोटे दिसत आहेत. तर ह्याच्या मागचं हे कारण काय आहे नक्की? हा, ते फांदी असते ना त्याच्यामध्ये ते घुसायला बारीक असल्यामुळं बरोबर. जरा सोपे जाते, इझी होतो त्यांना. म्हणजे काम सुद्धा पटापट हा, होतं. पान फटाफट होतो. आणि हे जे घड आहेत ना, ह्याने आंबे जास्त कापले जात नाही. आता आधुनिक पद्धतीने थोडे काढलेले, पूर्वी कसे मोठे होते बरोबर. त्या आंब्या असं वर गेला की त्या बाजूला जरा कापल्या जायचा. तर ह्याने हे आता जे अशा जवळ असल्यामुळे ते कापले जात नाही, म्हणजे आंब्यांचं नुकसान सुद्धा वाचतं. नुकसान होतं. हा, बरोबर. म्हणजे आता वाढत्या आधुनिकतेमध्ये हे गोष्टी एक बघण्यासारख्या आहेत. हा बघा, ही साईज बघा, छोट्या साईजचे हे घड आहेत ज्याने आंब्यांना काही इजा होत नाही. बघा खाली. नाही, आपण काढतानाच दाखवूया त्यांना. एकाला ढेर सांगूया, आम्ही घेतो घड नाही इथे तेवढं चाललं आहे की काय जो लेके जाता है मैं आउटलेट में मांगता है ना। हाँ हाँ, तो मैं इधर लेता ही तो लगेगा बंडल लेके बंडल मग ते जास्त भरले असले तर कमी कर. असे हे आंबे क्रेटमध्ये काढल्यानंतर त्यांना आता शेडमध्ये त्या ठेवतील, सावलीमध्ये, कारण की जास्त उन्हात ठेवून सुद्धा चालणार नाही. इथे फॅमिलीमधली सगळीच माणसं, म्हटलं मी,
स्वतः वैयक्तिकरित्या लक्ष देतात बागेत. तर काकासुद्धा बघा, काकासुद्धा इथे बागेमध्ये लक्ष देतात. काका तुम्ही सुद्धा बागेमध्ये कंटिन्यू असता ना फिरत, म्हणजे झाडांमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर सगळं बघणं वगैरे. हा सगळं काय काम करायचं हे ते बरोबर, सगळं होतं. ते आपण जर वैयक्तिकरित्या स्वतः लक्ष दिलं तरच ते व्यवस्थित होतं. आपण म्हणतो तसं बरोबरच आहे. तर काका ही झाडं तरी किती वर्षांची असतील? ही जुनी आहेत 50 काय जास्त आमच्या ही आहे. म्हणजे ही संपूर्ण झाडं म्हणता? ना ही 1 2 ही तो मोठा एक खालचा बरोबर. 5 झाड आहेत ना. ये फल ते तयार है क्या ये? आजोबांच्या आमच्या काळातले असणार ये जो दो है ना 70-80 वर्षांना असणारच. बरोबर. पण आम्हाला आता 55 वर्ष झाली. 55 वर्षाच्या अगोदरची आहेत. आणि खालची झाडं आहेत ती आता ही नवीन लागली 10 ते 12 वर्षापर्यंत हे रोप सगळं. 12 वर्ष. हे आम्ही स्वतः लावलेले. ही जुनी आहे घेतलेली त्यावेळी. ओके. 5 झाड एक तो खाली मोठा आहे. तेव्हाच त्यांची आकार वगैरे खूप जास्त मोठा आहे. ये क्या है? राम थोड़ा इधर कम है. किती सहजरित्या हे झाडावर चढतात बघा. इतका यांना या गोष्टीची सवय आहे. हिमाल, वो क्रेट दे दो एक. क्रेटमध्ये सुद्धा खाली त्याच्या तळाशी स्पंज ठेवला आहे. तो स्पंज ठेवण्यामागचं कारण असं आहे की आंबा घासू नये त्या क्रेटला, कारण की त्याचे मटेरियल आहे ते प्लास्टिक टाईप मटेरियल आहे. त्यामुळे तर आंब्यांना काही इजा होऊ नये, जी शाईन कमी होऊ नये त्यासाठी म्हणजे त्याला खूप जपलं जातं. आज तुम्ही म्हणालात की शिकारी नाही आहे ना? शिकारणी. हां, तर ते नक्की काय असतं? शिकारणी म्हणजे एक ह्याची परडी असते, कोंड्याच्या काठीची बनवलेली एक परडी असते. तिला उतरणी म्हणतात, काय आपल्याकडे शिकारणी म्हणतात, काही ठिकाणी उतरणी तिला म्हणतात. तर ती आंबे जेव्हा भरपूर प्रमाणात होतात तर ते आंबे जी उंचावर काढले जातात, तर ते जी फाटी असते शिकारणी, ते कामगार आमची त्यांच्याबरोबर वरती घेऊन जातात, त्याच्यामध्ये आंबे काढतात आणि मग ते खाली सोडतात. ओके. तर जेव्हा असे उंचावरती आंबे काढायला चढतात माणसं, तेव्हा वरतून प्रत्येक वेळी माणूस असेल तसं काही नसतं, कारण की खूप उंचावरती पण जावं लागतं. तर त्यावेळी ती शिकारणी जी असते त्याच्यात ते आंबे ठेवले जातात आणि मग त्या रशीच्या सहाऱ्याने तिला सोडून त्या फाटीला मग ती खाली उतरवली जाते आणि मग ते आंबे काढले जातात. आता या बागेमध्ये किती प्रकारच्या आंब्यांच्या व्हरायटीज आहेत? 3 व्हरायटी आहेत. जास्त करून हापूस आहे, त्यानंतर 2 नंबरला केशर आहे आणि 3 नंबरला पायरीचे आहे. ओके. हापूस आणि पायरी आणि केशर झाड लावण्याचं कारण हे आहे की पॉलिनेशन होण्यासाठी, म्हणजे परागीकरण होण्यासाठी, आंब्याचं सेटिंग होण्यासाठी इतर व्हरायटीची झाडं थोडी लावावी लागतात. त्यामुळे आम्ही ती केशर लावलेली आणि पायरीची झाडं लावली आहे. ओके. म्हणजे काकाने खूप छान माहिती सांगितली की पॉलिनेशन होणं गरजेचं असतं झाडांमध्ये. तर बघू शकता इथे आता हा जो आंबा आहे, हा आंबा आहे केशरचा. केशरचा आंबा थोडा वेगळा असतो म्हणजे हापूसपेक्षा. त्याचा जो आकार असतो तो तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारचा असतो तो. हा बघा, थोडासा लांबडका आंबा असतो आणि पुढे टोकदार असतं आणि त्याचा जो देठ जो आहे हा बघा, हा आहे केशरचा आंबा आणि आंब्याचा हा देठ थोडासा पातळ आहे, लांब आहे आणि टोकदार आहे. पुढे खूप लांब मोठे मोठे होतात, म्हणजे जास्त मोठे नाही पण एक त्याचं एक ठराविक, आता ह्याच्यापेक्षा त्याची साईज वाढू शकते. हा केसरचा आंबा आहे. पायरीचा आंबा आपल्याला थोडं खाली जावं लागेल बघायला. आता आपण आंबे तर काढतोय, पण त्याच्या अगोदरची जी सुरुवात असते
आंब्यांच्या अगोदर मोहर, मोहराच्या अगोदरची जी सुरुवात आहे ती कशा प्रकारची असते आणि ती काय असते? साधारण मोहर येण्याच्या पूर्वी बागेमध्ये आम्ही जूनमध्ये खत घातलं जातं. खत घातल्यानंतर मग साफसफाई केली जाते एक साधारण गणपतीनंतर सप्टेंबरनंतर. आणि त्यानंतर मग ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरपासून जर थंडीचे वातावरण निर्माण, आंब्याला पोषक वातावरण निर्माण झालं की मग थोडं थोडं मोहर यायला कलमांमध्ये असं सुरुवात होतं. आणि मग त्यानंतर थंडी व्यवस्थित झाली की त्यानंतर एक 15 दिवसामध्ये साधारण ऑक्टोबर एंड नोव्हेंबरपासून मोहर यायला सुरुवात होते थंडीचं पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर. यावर्षी थंडी पाऊस गेल्यानंतर 8 दिवसामध्ये लगेच थंडी आली आणि मोठ्या प्रमाणात थंडी आल्यामुळे मोहरसुद्धा फटाफट असं बाहेर आलं. पण त्यामध्ये ह्यावेळी असं झालं की नर फुलांचं प्रमाण जास्त आलं आणि मादी फुलांचं प्रमाण कमी आलं जास्त थंडी झाल्यामुळे. टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसच्या खालीसुद्धा आला होता. त्यामुळे नर आंब्यावरती ताण पडून, झाडावरती ताण पडून त्यामध्ये मोहर नर फुलांचं प्रमाण जास्त आलं आणि मादी फुलांचं प्रमाण कमी आलं. त्यामुळे यावेळी सेटिंग कमी झाली. आणि त्यानंतर मोहर आल्यानंतर आम्ही मग फवारणीचे स्प्रेचा शेड्यूल चालू करतो. मग त्यामध्ये आम्ही तुडतुडा म्हणा की इतर काही कीटक असतात तर ते चा अटॅक होऊ नये मग त्यासाठी मग सेंद्रिय पद्धतीने आम्ही ती औषधं मारतो. त्यानंतर बुरशीनाशकं मारली जातात. अशा पद्धतीने मोहर आंब्याचं फवारणीचं शेड्यूल झालं होतं. त्यानंतर साधारण वाटाणा पद्धतीने आंबा झाला, वाटाणा त्यावर थोडं सोललेली सुपारीनंतर तर आम्ही झाडं हलवली जातात की आंबांना ते डाग पडून आंबे स्वच्छ व्हावे म्हणून ते आंबे झाडांची हलवणी केली जाते. आणि अशा पद्धतीने फवारणीचं शेड्यूल चालवून त्यांना वेगळे न्यूट्रिशन देऊन आपण आंबे साईजमध्ये वाढवत नेतो. आणि मोहर आल्यानंतर साधारण 4 महिनेमध्ये आंबे काढायला सुरुवात होतात. खूप छान माहिती मिळाली आपल्याला. या गोष्टीकडे माझं लक्ष गेलं होतं. तर काय आहे हे काका नक्की? हे काय आहे म्हणजे आपले जे आंब्याची कोय असते तर ती खाल्ल्यानंतर आपण तिथे रुजवली ती. ओके. मग त्यानंतर तिचं एक छोटंसं झाड तयार झालं, त्याला बाटा म्हणतात. बाटा. हां, मग तो बाटा आपण इथे ह्या हापूसच्या झाडाला, हे जे बाटा आहे गेल्या 2-3 वर्ष झाली, हे 3 वर्ष झाल्यानंतर ह्या हापूसच्या झाडाला आपण हे जॉईंट केलेलं आहे बांधून. तर याचा उद्देश असा आहे की हे जॉईंट ह्याच्यामध्ये एक व्यवस्थित झाल्यानंतर ह्या बाटेची जी ताकद आहे जी ह्याला मिळणार तर ही ह्या झाडाला तिथे मिळणार. यास मजबूती सुद्धा मिळणार आणि जे ह्या बाट्यामध्ये जी ताकद येणार ती इथं हा जॉईंट झाल्यामुळे ह्याची ताकद इथे पुढे हा जगल्या म्हणजे जॉईंट झाल्यानंतर हा इथे वरती कट केलं जाणार. मग त्यानंतर हे खोड वाढलं जाईल आणि मग ह्याची जी ताकद येईल, ह्याला जे काही न्यूट्रिशन जे काही घेईल तर ह्या पूर्ण आंब्यामध्ये ते जाणार आहे, फांदीतून ह्या आंब्यामध्ये जाणार. ओके. एक त्याचा सप्लिमेंटरी प्रोटीन सोर्स म्हणायला हरकत नाही याला. पुष्टी झाडं ही काका किती आहेत? 200. हां, म्हणजे काकांनी 200 हा कमी आकडा सांगितला, खरं तर 200हून अधिक आहेत, पण ते काउंटमध्ये उत्पन्नासाठी म्हणून 200 हा काउंट घेत आहेत. आणि त्याच्यामध्ये पॉलिनेशनसाठी जी आपण झाडं म्हणतो मिक्स झाडं, तर त्यामध्ये हे केसरची झाडं कमीत कमी 25 आहेत, कमीत कमी 25 अधिक असू शकतात, पण त्याने काउंट म्हणून 25 ठेवल्यात. आणि काही पायरीची पण झाडं आहेत. तर आपण ज्या बागेमध्ये एंट्री केली मंडळी तेव्हा आपण एक विहीर पाहिली होती आणि इथे अजून एक विहीर आहे, तुम्हाला दाखवतो. आणि खूप जुनी विहीर आहे, कारण की दगड पाहू शकता, मोठ्या साईजचा दगड आहे. आणि विहिरीचं बांधकामसुद्धा तुम्हाला दाखवतो. वा, खूपच जुनी आहे विहीर वाटतं काका. म्हणजे हिचं जे आकार आहे तो वेगळा आहे. वेगळा आहे. पूर्वी ही आंब्याची बाग करण्यापूर्वी आम्ही इथे शेती करायचो. अच्छा. या खालच्या भागामध्ये ही जी आंबे तिथे शेती करायचो पावसाळ्यामध्ये. आणि मेमध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपासून पुढे मिरचांगी केली जायची इथे. म्हणजे मिरचांगी म्हणजे मिरची झाडं. अच्छा, हां. म्हणजे अशी जी काय झाडं आहेत ही लोक इथे पूर्वी शेतीनंतर मध्ये मिरचांगी केली जायची. म्हणजे मिरची झाडं म्हणा किंवा इतर काय जे उत्पादन आहे तिथे घेतलं जायचं. आणि ते ह्या विहिरीचं पाणी मग तिथे जायचं शेती करण्यासाठी. आता मी ह्या विहिरीचा आकार पाहिला तर तिथे एक चौकोनी हे दिसते भांड, म्हणजे मला वाटतं ते पाणी त्यामध्ये स्टोअर करण्यासाठी असेल. पूर्वी ही आंब्याची मी लागवड करण्यापूर्वी ही 2014 सालची लागवड आहे. पण त्यात 2014च्या पूर्वी आम्ही ते खालच्या मागामध्ये शेती करायचो. मग त्या शेतीसाठी लागणारे जे पाणी आहे तर ह्या विहिरीमधून घेतलं जायचं. तर पूर्वी मशनी म्हणजे पंप नव्हते,
पाणी खेचण्यासाठी. तर त्यावेळी बैलांच्या साहाय्याने रहाट केलं जायचं. मग ते तो रहाट गोल चक्रांचं असतं. मग ते रहाट ह्या विहिरीला जोडलेलं होतं आणि बैलांच्या साहाय्याने ते पाणी वरती काढून मग ते शेतीला जायचं. अशा पद्धतीने पूर्वीची लोक शेती करत होते. हे जे शेण आम्ही कलमांना पावसाळी घालण्यासाठी ठेवलेलं आहे, तर हे आम्ही गेल्या वर्षी काढून ठेवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये चांगलं ते सुकवून, तर त्यामध्ये जे काही किडे असतात, वाळवी म्हणा काय असं, जे शेणामध्ये किडे जे तयार होतात ते मरून नष्ट व्हावेत आणि मग ते पावसाळी खत चांगलं कुजल्यानंतर ते झाडांना चांगले त्याच्यात विटॅमिन्स मिळावेत किंवा न्यूट्रिशन मिळावे या दृष्टिकोनातून आपण ते ठेवलेलं आहे. म्हणजे ज्यावरती वाळवीचा किंवा हुमणीचा त्रास होऊ नये कलमांना यासाठी ते सुकवून आतले किडे वगैरे नष्ट करून ते उन्हामध्ये सुकवतो आहोत. 4 वाजलेत आणि आंबे काढून तर झालेले आहेत आणि आत्ता सगळी कामं चालू आहेत, शॉर्टिंगची, नंतर आंबे क्लिनिंगची. बघू शकता बाहेर प्रचंड ऊन आहे, पण आम्हाला ऊन अजिबात जाणवत नाही आहे, कारण की ही जी शेड आहे ना, ह्या शेडमध्ये खूप गारवा आहे. इथे बघू शकता कसं गवताचं मांडव घातलेलं आहे ते, आणि हवासुद्धा खेळती आहे. तर आत्ता जी प्रोसेस असणार आहे ती आहे पेट्यांना म्हणजे खोक्यांना गवत लावायची, कारण की ह्या ज्या पेट्या असतात यांच्यामध्ये गवत लावलं जातं. तर ते कशा प्रकारे लावतात ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तर मंडळी आत्ता जे प्रोसेस चालू आहे ती आहे आंबा शॉर्टिंगची. तर काका, आंबा शॉर्टिंग म्हणजे नक्की काय करता आपण? आंबा शॉर्टिंग म्हणजे आंब्याची प्रतवारी करतो. 4 डझन, 5 डझन, 6 डझन, 7 डझन आणि डागी असेल तर बाहेर अशी प्रतवारी करून पेटीमध्ये तो भरला जातो. तर काका आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या डझनमध्ये आंबे अवेलेबल आहेत? आपल्याकडे आता 4 डझनचे आहेत, 5 डझनचे आहेत, 6 डझन, 7 डझन अशा प्रकारचे आंबे आपल्याकडे उपलब्ध आहेत. लोकांना गैरसमज असतो की डागी आंबा म्हणजे खराब आंबा, तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? डागी म्हणजे खराब आंबा नसतो, तर ते त्याच्यावरती कुठे फांद्याला घासल्यामुळे किंवा डबल आंबा जर असेल तर एकमेकाला घासून तिथे तो वरच्या चामडीला फक्त डाग निर्माण होतो, तो तेवढंच. आतमध्ये तो आंबा चांगला असतो. बरोबर. म्हणजे हा आंबा जो आहे हा डागी आहे, पण हा झाडाच्या फांदीला घासल्यामुळे किंवा डबल आंबा असल्यामुळे तो झालेला आहे. हा फक्त वरती हा डाग असतो. बाकी हा आंबा खायला रेग्युलर ह्या चांगल्या आंब्यासारखाच आहे. पण तो आंबा टेस्टला पण सेमच लागणार चांगला. सेम आहे, आतमध्ये सुद्धा सगळं चांगलं व्यवस्थितच. फक्त तो डागी
असल्यामुळे थोडं वरती डाग असल्यामुळे म्हणजे लोकांचा एक गैरसमज असतो की आंबा क्लीन म्हणजे चांगला, तर तसं नसतं. असं काही नाही. तर त्याच्यावरती थोडासा जरी असं डाग असेल तर तो खराब नसतो, तो चांगलाच असतो. फक्त त्याच्यावरती जसं की एक नॅचरली त्याच्यावरती एक लेअर येते वेगळी, हां जशी की बघू शकता अशी. आता हा जो डागी आंबा आहे हा फक्त वरती त्याचे डाग निर्माण झालेले आहेत. हा आंबा तयार आहे आंबा चांगला आहे, तयार आहे. आणि हा जो आंबा जसा क्लिअर आहे हे आंब्यासारखं आतमध्ये जी टेस्ट असणार किंवा काय असणार बरोबर. असा काही विषय नाही. आता इथे बघू शकता, इथे आता आंबे भरण्याचं काम चालू आहे. तर हा शॉर्टिंग केलेला आंबा आहे, एकदम व्यवस्थित. फायनल जो असतो, सगळे डागी आंबा वगैरे काही खराब आंबे वगैरे काही असतील तर ते काढून त्यानंतर ही क्रेट भरलेलं आहे. तर हे कितने डझन काय पेटी? 5. तर ही 5 डझनची पेटी आहे आणि आता हे भरत आहेत. तर ती कशा प्रकारे भरतात तुम्हाला मी दाखवतो. हे कितवा थर आहे अभि? दुसरा तिसरा? 1 नंबर. 1 नंबर. अभी 2 नंबर आहे. अच्छा, म्हणजे एक लेअर झाले 12ची, आता दुसरी लेअर येईल 11. 15. एकाला 15. 4 थर बसवणार ना 15 हां बरोबर. 4 एक पाडलं. पाँच में 4 का गया किंवा 6 में 5 का निकलने का मेरा. आता अशाच प्रकारे हे पटापट एक एक पेट्या भरत जातील. आता ती 5 डझनची पेटी भरलेली आहे. आता हळूहळू 5 नंतर जसं काही आंबा शॉर्टिंग केलेला येत जाईल तशा प्रकारे इथे आता पेट्या भरायला सुरुवात होईल. तो मागतोय त्याला आज जेवे निघाय की नंतर त्याची जेवे. बरोबर. कोणतरी आमच्यातला फळापंच वरून खाणी चांगली आणि पायला आतमध्येच पोकळ फक्त कोरामलेली, वरून सार दिसाय चांगली एवढी मोठी राजवत मारता इकडे गवत लागतो ना तो या पेंडा इथं आत्ता इथे पेट्या ठोकायचं काम चालू आहे. म्हणजे पेटी पूर्णपणे भरून झालेली आहे. आत्ता तिला फायनल पॅक करतील. तर कशा प्रकारे केलं जातं ते बघा. अशा एकत्र ठेवल्या जातात आणि हे जे गवत जे आहे ते असं एका लाईनीमध्ये आडवं त्याच्यावरती टाकलं जातं आणि नंतर मग त्याच्यावरती फळ्या ठेवून मग त्यावरती 3 फळ्या ठोकल्या जातील. पडलेला ना खाली पडला गेला. बहुत दिन जो वीर रहता है ना चालू नहीं रहता तो ऐसा करना पड़ता है. हा आंबा बघा, एकाला एक अटॅच आहे, जुळा आंबा. काहीतरी युनिक.
वो ऐसा ही लिखो जैसा इंग्लिश में पूरा शेर आता है ना ऐसा. ऐसा ऐसा करेगा तो 7 मराठी में ऐसे होते. तर अशा प्रकारे मंडळी जे सकाळी आंबे काढायला सुरुवात झाली होती ती आता शेवटावरती आलेली आहे. म्हणजेच की ती जी सुरुवातीपासूनची जी प्रोसेस होती जी आपण व्हिडिओमध्ये पाहिली ती आता लास्ट स्टेपपर्यंत आले. ती म्हणजे पेट्या भरून ठोकायला. कारण की पेट्या भरून झालेल्या आहेत आणि ही लास्ट पॅकिंग चालू आहे. आणि बघितलं असेल तिकडे आता 3 पेट्या दिसत आहेत. तिथे 3 आहेत आणि इथे 2 आहेत. अशा 5 पेट्या तरी झालेल्या आहेत आणि प्लस इथे अजून ह्या सुरू आहेतच आणि अजून काही पेट्या भरून होतील. तोपर्यंत सगळ्या टोटल आंबे सगळे पेटीमध्ये भरून होतील. तर आपल्याला जी माहिती हवी होती आज ती तर खूप छान प्रकारे माहिती मिळाली. आपल्याला काकांनी सुद्धा दिली, भूषण काकांच्या वडिलांनी, स्वतः भूषण काकांनी पण दिली आणि भूषण काकांचे जे काका आहेत त्यांनीसुद्धा. मी सकाळी 10 वाजता इथे आलो होतो या बागेमध्ये आणि आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत. किती सुंदर असं वातावरण आहे बघा. आणि या गायी मला सकाळपासून ऑब्झर्व करत आहेत कारण की मी त्यांच्यासाठी अनोळखी आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेला आहे. म्हणजे आपण या बागेमध्ये कशाप्रकारे आंबे काढले जातात आणि शेवटपर्यंत काय प्रोसेस असते ही आपल्याला पाहायला मिळाली. खूप सुंदररित्या इथे सगळं नियोजन केलं जातं आणि पूर्णपणे सेंद्रिय ऑर्गॅनिक पद्धतीने आंब्याची ही शेती केली जाते आणि आंबे काढलेसुद्धा जातात खूप चांगल्या प्रकारे. तर मंडळी पाहिलात तुम्ही आपल्या रत्नागिरीचा हापूस कशाप्रकारे तयार होतो ते झाडांवरती आणि तयार झाल्यानंतर कसा ओळखला जातो आणि मग तो कसा तुमच्यापर्यंत पोहोचतो ते. तर अशी काही प्रोसेस असते आणि अजूनसुद्धा खूप डीपमध्ये आपण याचा अभ्यास करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला पूर्ण वर्षभराचा अभ्यास करावा लागेल. नक्कीच आपण त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवू म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते समजेल कशाप्रकारे ही पूर्ण प्रोसेस असते ती. कारण की आपल्या रत्नागिरीचा हापूस हा पूर्ण जगप्रसिद्ध आहे. रत्नागिरीतला हापूस, देवगडचा हापूस, ओव्हरऑल आपल्या कोकण पट्ट्यातील हापूस हा खूप जगप्रसिद्ध आहे. त्यातल्याच आपल्या रत्नागिरी हापूसची बातच वेगळी आहे. एक म्हणा आपण नाकारू शकत नाही. तर तुम्हालासुद्धा जर हापूस आंबे ऑर्डर करायचे असतील तर मी जो कॉन्टॅक्ट नंबर देईन त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला घरपोच सुविधा उपलब्ध होईल. घरपोच तुम्हाला हापूस आंबे मिळतील आपले रत्नागिरी हापूस आणि खूप उत्तम दर्जाचे आणि सेंद्रिय पद्धतीने थेट बागेतून तुमच्या घरापर्यंत पोच होतील याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर आवडला असेल तर. आणि आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.